राज्यभरातून आलेल्या सर्व महिला खेळाडूंचं सोलापूर महानगरपालिकेच्या सोलापूर शहरात मी स्वागत करतो। आजच्या या रागिनी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि दलित मित्र कैलासवती चंद्राम गुरुजी यांच्या स्मरणार्थ ही चषक स्पर्धा आयोजित केलेली आहे। त्या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठातील मान्यवर, त्याचबरोबर सर्व राज्यातून आलेले खेळाडू, स्पर्धेचे रेफरी, विविध या क्रिकेटच्या माध्यमातून विशेष यश संपन्न केलेल्या महिला खेळाडू, पत्रकार, रागिनी क्रिकेट असोसिएशनचे यागी सुभाष चव्हाण, आजच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज आपण इथं सर्व खेळाडू उपस्थित आहेत। सोलापूर महानगराच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीचं ग्राउंड इथं विकसित केलेलं आहे आणि मला असं वाटतं की या खेळाडूंनी आपला खेळ झाल्यानंतर महापालिकेचे क्रीडाधिकारी इथं उपस्थित आहेत, त्यांच्याकडे आपला अभिप्राय नोंदवलं तर आपल्याला या ग्राउंडच्या माध्यमातून अजून काही सुधारणा करणं अपेक्षित असेल तर त्याचा आम्ही नक्की नोंद घेऊ। आणि आपल्या सर्व खेळाडूंना मी आपल्या आजच्यापासून होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी उज्ज्वल आयुष्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी माझे शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यांचे सन्मान आपण करीतो, यांचे आपण सन्मान करीतो। मी कारंदे सरांना विनंती करतो की हॅलो, या ठिकाणी उद्घाटनापूर्वी सर्व राज्यातून आलेल्या खेळाडूंना शुभेच्छा तसेच मार्गदर्शनपर 2 शब्द या ठिकाणी आपण व्यक्त करावे। आणि यांच्या सहकार्याने आज आपलं हे स्टेडियम स्मार्ट सिटी अंतर्गत महाराष्ट्रात 2 नंबरचं झालेलं आहे आणि नुकतेच गेल्या वर्षभरामध्ये आपण इथे 5 स्टेट मॅचेस घेतलेत आणि महिनाभरातच 2 रणजी मॅच घेतलेल्या आहेत। आज मला असं सांगायचा आनंद वाटतोय की येईल त्या काळामध्ये सोलापूर हे क्रिकेटचा हब होईल आणि क्रिकेटचे आज कालचीच एक नवीन बातमी, आपले सोलापूरचे स्नेहल जाधव हे कोचिंग परीक्षेमध्ये महिलांमध्ये सोलापुरात प्रथम आलेली आहे, तिचंसुद्धा कौतुक करतो। आणि आज चंद्राम गुरुजीच्या नावाने जे टुर्नामेंट होते ह्याच्यामध्ये प्रथमच सोलापूरमध्ये महिला मॅच सामने होत आहेत, त्याच्यासाठी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन आम्ही ह्या रागिनी वुमन क्रिकेट्सला मदत करत आहोत। यापुढेही ही सामने करू दे, आम्ही पाहिजे ती मदत करण्यास तयार आहोत। एवढं बोलून माझे 2 शब्द थांबवतो। स्वागत। 2 नंबरचं ग्राउंड आहे आणि इथं सुद्धा पुढं मॅचेस होणार आहेत आणि आज तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे की इथं रणजीच्या मॅचेस आत्ताच झालेल्या आणि लगेचच तुमची वुमन Captains come forward. Who will call first? Who will call first? Heads. 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 Back to one. Abid. Yes. You ma'am. You ma'am. All the best. आपकी नाम क्या है? देविका
And wish you all the best for future. स्टेडियममध्ये रागिणी क्लब आणि दलित मित्र कैलासवासी चंद्राम चव्हाण गुरुजींच्या चषकच्या निमित्तानं या ठिकाणी पहिला क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. प्रथमतः या स्पर्धेमध्ये कर्नाटक विरुद्ध तेलंगण यांची स्पर्धा झाली. यामध्ये कर्नाटक संघ हा विजयी ठरला. दुपारच्या सत्रामध्ये तामिळनाडू विरुद्ध गुजरात अशा पद्धतीनं स्पर्धा चालू झाली. त्यामध्ये गुजरात विजय झाला. या दोन्ही स्पर्धेसाठी सकाळी माननीय कारंजे साहेब, उपायुक्त सोलापूर महानगरपालिका यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात करण्यात आला. त्याचप्रमाणे दुपारच्या सत्रामध्ये स्पर्धेचं टॉस करताना माननीय आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धा सुरुवात करण्यात आली. या दोन्ही स्पर्धेसाठी या ग्राउंडवर चांगल्या पद्धतीनं खेळ दाखवून सगळ्यांनी आपला कला आणि आपले कर्तृत्व दाखवलं. यामध्ये असं दिसून आलं की या स्पर्धेच्या निमित्तानं मुलींना एक आगळावेगळा त्यांच्या आयुष्यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आणि ही स्पर्धामध्ये अनेक पद्धतीनं अनेक मुली भाग घेतील याच उद्देशाने आम्ही या स्पर्धेचं त्यांना फायदा होईल असं आम्हाला या स्पर्धेतून दिसून आलेलं आहे.